माझे नाव सागर आहे. मी खूप गरीब होतो. माझ्या मागे पुढे कोणीही नव्हतं. मी ज्या घरात राहत होतो ते घर भाड्याने होते. माझा घरमालक खूप छान माणूस होता. त्यांना एक मुलगी होती. तिचे नाव सुनीता होते. ती खूप सुंदर व चांगली होती आणि शिकलेली मुलगी होती. ती खूप समजदार होती. मी तिला कधीच वाईट नजरेने पाहिले नव्हते, पण कधी मला कुठल्या गोष्टीची कमी पडली तर ती मला आणून द्यायची. मी मजुरी करायचो, कारण मी खूप कमी शिकलो होतो. त्यामुळे मला कुठल्याही ऑफिस किंवा कंपनीत काम मिळत नव्हते. मी मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असे. एका रात्री मी खूप गाढ झोपलेलो होतो. अचानक माझा दरवाजा कोणीतरी ठोठावला. मी दार उघडले तर समोर सुनीता दिसली. मी म्हणालो, काय झालं? सुनीता एवढ्या रात्री इथे कशी? ती म्हणू लागली, चल माझ्यासोबत. मी म्हणालो, कुठे जायचे आहे? ती म्हणाली की माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे, तू माझ्यासोबत चल. मी म्हणालो, ठीक आहे, काळजी करू नको. मी वरच्या मजल्यावर राहत होतो आणि सुनीता आणि तिचे वडील खाली राहत होते. मी लगेच खाली गेलो आणि पाहिले की काकांची तब्येत खूप खराब होती. त्यांनी मला इशान्याने त्यांच्याकडे बोलावले. काका व्यवस्थित बोलू शकत नव्हते. मी म्हणालो, काळजी करू नका, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो. त्यांनी माझा हात पकडला आणि मला म्हणाले की माझ्याजवळ जास्त वेळ नाही, तू माझ्याजवळ बस. मी त्यांच्याजवळ बसलो आणि त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि ते म्हणाले की तू माझ्या मुलीशी लग्न कर, तू मला वचन दे. मी म्हणालो, काका तुम्ही काय बोलताय? सुनीता खूप छान मुलगी आहे आणि मी एक मजूर आहे. तुमच्या मुलीला मी कसे सुखी ठेवू शकेल? मग ते म्हणू लागले, बेटा तू खूप मेहनती आहेस आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझ्या मुलीला खूप आनंदी ठेवशील आणि तीही तुला पसंत करते. तू मला वचन दे की तू माझ्या मुलीशी लग्न करशील. मी म्हणालो, काका तुम्हाला काहीही होणार नाही, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. सुनीता जोरजोरात रडू लागली आणि म्हणू लागली की तुम्हाला काहीही होणार नाही, आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. काकांनी माझा हात आणि सुनीताचा हात एकमेकांच्या हातात दिला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. सुनीता जोरजोरात रडू लागली. आता सुनीताचे या जगात कोणीही नव्हते. मी काकांना दिलेले वचन पूर्ण केले व सुनीताशी लग्न केले. सुनीता तर माझ्यावर खूप प्रेम करत होती. मीही सुनीतावर प्रेम करायला लागलो होतो. बघता बघता आमच्या लग्नाला 6 वर्ष झाली आणि 2 मुलेही झाली होती. मी खूप मेहनतीने काम करायचो, जेणेकरून माझ्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होईल. एवढे पैसे मला मिळत होते, पण जास्त पैसे येत नव्हते की मी काही पैसे शिल्लक ठेवून आपल्या मुलांचे भविष्य घडवू शकेल. भविष्यात काही अडचण आली तर मी त्या पैशांचा उपयोग करू शकेल. पण अचानक एके दिवशी माझी बायको सुनीताची तब्येत बिघडली. माझी अशी परिस्थिती होती की माझ्याकडे तिच्या उपचारासाठीही पैसे नव्हते. मी थोडेफार पैसे माझ्या कामावरील मित्रांकडे घेतले आणि माझ्या बायकोचा उपचार केला. मी जर कोणाकडून थोडे पैसे मागितले तर मला मिळून जायचे, कारण कोणीही मला काही काम सांगितले तर मी लगेच करायचो. मी कधीच नाही म्हणत नव्हतो, म्हणून मी कोणाकडूनही पैसे मागितले तर मला लगेच मिळायचे. मी लहान मोठ्या डॉक्टरांकडून आपल्या बायकोचा उपचार करून घेतला आणि तिला घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी काही औषधी दिल्या. ती औषधी घेऊन सुनीताला काही दिवस बरे वाटले, पण काही दिवसानंतर सुनीताची तब्येत पुन्हा खराब झाली. मी सुनीताला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ज्या वेळेस त्या डॉक्टरांनी सुनीताला तपासले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. मी म्हणालो, काय झाले डॉक्टर साहेब, सगळं काही ठीक आहे ना? डॉक्टर म्हणाले, सगळं काही ठीक नाही, तुमच्या बायकोची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे. जर त्यांच्या वेळेवर उपचार झाला नाही तर त्यांना खूप त्रास होईल. मी बोललो, डॉक्टर साहेब नेमकं काय झालं आहे माझ्या बायकोला? डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या पत्नीचे ऑपरेशन करावे लागेल. मी म्हणालो, ऑपरेशनला किती खर्च येईल? डॉक्टर म्हणाले की 1,00,000 रुपयापर्यंत खर्च येईल, कारण तिच्या गर्भपिशवीला गाठ आहेत, ती काढावी लागेल. तिच्यावर जर उपचार केला नाही तर ती कॅन्सरचं रूप धारण करेल आणि तुमची बायको हे जग सोडून जाऊ शकते. तर 1,00,000 रुपयांची व्यवस्था करा आणि तिला घेऊन या.
हे ऐकून पुन्हा एकदा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी 200-400 रुपये कमावणारा गरीब माणूस आहे. मी एवढी मोठी रक्कम कुठून आणू? माझ्या एका नातेवाईकाने मला 10,000 रुपये कर्ज दिले होते, पण ते 10,000 रुपये बायकोच्या उपचारादरम्यान खर्च झाले होते व तिला व्यवस्थित उपचारही मिळाला नव्हता. मी विचार करत होतो की 1,00,000 रुपये कुठून आणावेत आणि जर 1,00,000 रुपये भेटले नाही तर माझ्या बायकोचा इलाज होणार नाही. मला खूप वाईट वाटत होते. तेव्हा अचानक एक अतिशय सुंदर मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली, मला माहीत आहे की तुम्ही खूप अस्वस्थ आहेस आणि तुला पैशांची गरज आहे. तिने तिच्या पर्समधून 1,00,000 रुपयांचे बंडल काढले आणि तिने मला ते पैसे दाखवले. हे सगळे पैसे मी तुला आत्ताच देऊ शकते, पण त्याआधी तुला माझ्यासाठी एक काम करावं लागेल. मी म्हणालो, तू मला जे काम सांगशील ते करायला मी तयार आहे. ती म्हणाली, मग हे सर्व पैसे तुमचे आहेत. मी म्हणालो, काय काम आहे तुम्हीच सांगा. ती मला असं काही म्हणाली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणाली की तू माझ्यासोबत एक रात्र घालव. मी तिचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झालो आणि तिला म्हणालो की तुम्ही हे काय बोलत आहात? ती म्हणाली की तुला पैसे नाही पाहिजे का? मी म्हणालो, पैसे पाहिजे. पण ती म्हणाली, तुझी इच्छा असेल तर हे सगळे पैसे तुझे आणि तुझी इच्छा नसेल तर मग राहू दे. मी म्हणालो, मी तयार आहे. मग तिने मला पैसे दिले. मी ते सर्व पैसे हॉस्पिटलमध्ये जमा केले. माझ्या बायकोचा उपचार सुरू झाला आणि मी दुसऱ्या दिवशी त्या महिलेने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो. मी दाराची बेल वाजवली आणि त्याच महिलेने दरवाजा उघडला. ती माझा हात पकडून मला आत घेऊन गेली. घरातील आतील खोली फुलांनी सजवलेली होती. असे वाटत होते की कोणी नवीन जोडप्यासाठी ही खोली सजवली गेली असेल. मी म्हणालो, या खोलीला इतकं का सजवलेलं आहे? ती म्हणाली, काय झालं? आणि ती माझ्या खूप जवळ येऊ लागली. मी थोडा घाबरून गेलो, पण तिने माझा हात धरून मला जवळ केले. जेव्हा मी माझ्या बायकोला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिला ॲडमिट केले, मी खूप थकलेलो होतो आणि घरी आलो. डॉक्टरांना मी सांगितले होते की तिच्यावर उपचार सुरू करा. मी 1,00,000 रुपयांचा बंदोबस्त करतो. मी माझ्या बायकोला काहीच होऊ देऊ शकत नाही, कारण सुखदुःखामध्ये साथ देणारी फक्त माझी बायकोच होती. माझ्या बायकोचा माझ्यावर इतका विश्वास होता की तिने माझ्याबद्दल कधीच तक्रार केली नव्हती. तिने माझ्याशी कधीच भांडण केली नाही आणि कधीच कोणत्या गोष्टीसाठी हेवाही केला नाही. माझी परिस्थिती इतकी गरिबीची आहे तरी तिने मला कधीच असे सांगितले नाही की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. कधी कधी तर आमच्या घरात एका वेळेचे अन्नसुद्धा मिळत नव्हते, तरी देखील तिने मला या गोष्टींबद्दल कधीच काही सांगितले नाही. सुनीता मला नेहमी आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असे. मीही प्रयत्न करायचो की ती नेहमी आनंदात राहायला हवी. ती मला कोणत्याही वस्तूची कमी पडू देत नव्हती. जर कधी कुठल्या वस्तूची गरज वाटली तर सुनीता मला कधीच सांगत नव्हती. एवढी चांगली बायको जर आजारी पडली तर कोणत्याही नवऱ्याला सुखाची झोप लागणार नाही. माझ्या जीवनातील नावावर माझी बायको प्रवासी म्हणून बसलेली होती, जिने माझे जीवन पूर्णपणे बदलून टाकले होते. जेव्हा मी काम करून पूर्णपणे थकून घरी यायचो तेव्हा माझ्या खिशात फक्त 200-400 रुपये राहायचे. ती मला नेहमी सांगायची, देवावर विश्वास ठेवा, आपले नक्कीच बरे होईल. मी आपल्या घरातील सर्व खर्च या पैशांमधून करून घेईन. ती म्हणायची, आज आमचे दिवस खराब आहेत पण उद्या नक्कीच चांगले होतील. तुम्ही निराश होऊ नका. माणसाने कधीच निराश होऊ नये. नेहमी मेहनत करत राहायला हवं. मी माझ्या पत्नीची जितकी स्तुती करू तेवढी कमी आहे. आजच्या जगात अशा मुली कोणाला मिळतात? खरे तर मी तिला जेवढे पैसे द्यायचो त्यात घर तर चालायचे नाही, पण तरी देखील ती मला आश्वासन देऊन तिचे काम पूर्ण करायची. मला माहिती होते की ती मला खोटे सांत्वन देत होती, तरी देखील मी आनंदित होतो. मी अशा वाटेवर होतो तिथे मला काहीही दिसत नव्हतं. मला फक्त माझ्या बायकोचा चेहरा दिसत होता. मला माझ्या बायकोला वाचवण्यासाठी कुठूनही पैशांचा बंदोबस्त करायचा होता आणि वेळही खूप कमी होती. सुनीताच्या उपचारासाठी मला 1,00,000 रुपयांचा बंदोबस्त करायचा होता. मी काय करू? मला काहीही कळत नव्हतं. मला कोणी एवढे पैसे देऊ शकेल का? मी असा विचार करत होतो. मला परत त्या माणसाचा विचार येऊ लागला ज्याने मला मागच्या वेळेस 10,000 रुपये दिले होते.
तो माझी परिस्थिती समजून मला परत पैसे देईल, मला नाही म्हणणार नाही. मी त्या माणसाच्या घराकडे निघालो होतो, पण मला काहीच माहीत नव्हते की पुढे जाऊन माझ्यासोबत असे काही घडेल. जेव्हा मी त्याच्या घराच्या दारासमोर गेलो आणि मी दाराची कडी वाजवली, त्या माणसानेच दरवाजा उघडला. त्यांनी मला पाहून विचित्र असा चेहरा केला. तो मला म्हणाला, माहिती आहे की तू माझ्याकडे परत का आला आहेस? तुझी बायको आजारी आहे म्हणून तू माझ्याकडे पैसे मागण्यासाठी आला आहेस. पण मला अजिबात तुझ्याकडून काही अपेक्षा नाही, कारण मी मागच्या वेळेस तुला 10,000 रुपये दिले आहे. ते मला परत भेटतील असे मला वाटत नाही. म्हणून मी हात जोडून तुझ्याकडून माफी मागतो आणि माझ्याकडे अजून पैसेही नाहीत की मी तुला देऊ शकेल. मी त्याच्या घरातून रिकामी हाती परत आलो. मी विचारात पडलो की आता मी पैसे कुठून आणावेत. ज्या माणसावर माझा विश्वास होता त्या माणसानेही मला रिकाम्या हाती परत पाठवले होते. जर माझ्या बायकोला काही झालं तर माझ्या मुलांचं काय होईल? माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. माझे 2 मुलं होते. मी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या डोक्यावर हात फिरवला व त्यांना मिठी मारून रडू लागलो. ते देखील मला पाहून रडू लागले. मी जशी तशी रात्र काढली. सकाळी लवकर उठून मी हॉस्पिटलला जायला निघालो. पण आमच्या घराशेजारीच एक काकू राहत होती. ती माझ्या बायकोला एका मुलीसारखी मानत होती. मी माझ्या मुलांना त्या काकूकडे सोडून जात असे. ती माझ्या मुलांची व्यवस्थित काळजी घ्यायची. मी हॉस्पिटलला माझ्या पत्नीकडे आलो आणि तिच्या पायाजवळ जाऊन बसलो. ती बेशुद्ध होती. तिला ऑक्सिजन लावण्यात आले होते. ती जीवन आणि मरणाच्या दारात होती. मी तिला पाहून स्तब्ध झालो. मी रात्रभर फक्त पैशांचाच विचार करत होतो की पैसे कुठून येतील. जे 10,000 माझ्या कुटुंबातील व्यक्तीने मला दिले होते ते पूर्णपणे संपले होते. आता मला 1,00,000 रुपयांची गरज होती. मला कुठल्याच प्रकारचा मार्ग दिसत नव्हता. मी माझ्या बायकोला एकटक पाहून रडू लागलो. अचानक डॉक्टर माझ्या जवळ आले आणि म्हणू लागले की आता फक्त तुमच्याकडे 3-4 दिवसाचा वेळ आहे. 3-4 दिवसानंतर आम्ही त्यांचे ऑपरेशन करू. परंतु ऑपरेशनच्या आधी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये 1,00,000 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही पैसे जमा केले नाही तर आम्ही तुमच्या बायकोला डिस्चार्ज देऊ. मग तुम्ही त्यांना कुठेही घेऊन जा. आम्ही त्यांची कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही. डॉक्टरांचे असे बोलणे ऐकून मी त्यांच्या विनवण्या करू लागलो. साहेब, तुम्ही असं काही करू नका. मी खूप गरीब माणूस आहे. माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी माझ्या बायकोला असे बघू शकत नाही. कृपया करून तुम्ही मला समजून घ्या. पण त्यांनी माझं बोलणं ऐकलं नाही. ते म्हणाले की आमच्याकडे असे भरपूर पेशंट येतात. जर आम्ही त्यांचा फुकट उपचार केला तर हॉस्पिटलमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचा पगार व हॉस्पिटलचा खर्च, लाईट बिल, इमारतीचे भाडे कसे होईल? तुम्हीच सांगा. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही त्यांना एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिथे घेऊन जाऊन त्यांच्यावर उपचार करा. पण माझी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. कारण मी जिथे राहत होतो ते एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक जुनी इमारत होती. त्या इमारतीमध्ये सरकारी हॉस्पिटल होते. पण त्या हॉस्पिटलमध्ये काहीच सुविधा नव्हती. त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि साफसफाई कर्मचारी आठवड्यातून एकचदा यायचे. मला माहिती होते की मी तिला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. तरी देखील मी तिला इथे घेऊन आलो. मी आपली परिस्थिती डॉक्टरांना सांगेन आणि थोडेफार पैसे देऊन मी माझ्या बायकोवर उपचार करून घेईल. पण डॉक्टर साहेबांनी माझी परिस्थिती समजून घेतली नाही. डॉक्टर मला वारंवार सांगत होते की तुमच्या बायकोला इथून घेऊन जा. आम्ही त्यांच्यावर उपचार करू शकत नाही. मी डॉक्टरांना सांगितले की मला थोडा वेळ द्या. मी पैशांचा बंदोबस्त करतो आणि मी घरी निघून आलो. मी घरी आल्यावर शेजारील काकू मला म्हणाली की मुलांसाठी काहीतरी खायला आणून द्या. माझ्या खिशात थोडेफार पैसे पडले होते. मी मुलांसाठी दूध आणि बाहेरून बिस्किट घेऊन आलो आणि काकूंना आणून दिले. काकू मला म्हणाली की तू सकाळपासून काही खाल्ले नसेल, मी तुझ्यासाठी काहीतरी भाजी बनवते. मी म्हणालो, नाही काकू, मी बाहेर जेवलो होतो, मला भूक नाही. मी खोटं बोललो. मी रात्रीपासून काहीही खाल्ले नाही. माझ्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. सर्व वेळ मला माझ्या बायको, जिच्यावर मी खूप प्रेम करत होतो, फक्त तिची काळजी वाटत होती, जेणेकरून मी तिला बरे कसे करू शकेल.
मी माझ्या दोन्ही मुलांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर खूप निराशा दिसत होती. त्या दोघांनी त्यांची आई हॉस्पिटलला गेल्यापासून अंघोळही केली नव्हती. त्यांची प्रकृतीही खूप वाईट होती. तेव्हाच मी ठरवले की मी भीक मागणार, कारण आता हा एकच मार्ग होता. मी लोकांकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला. मी डॉक्टरांना माझी असहायता सांगितली. आता मला दुसरा पर्याय नव्हता. मी एक मजुरी करून जरी पैसे जमा केले असते तरी मी इतके पैसे आणू शकलो नसतो. मी मजूर म्हणून काम केले असते तर किमान 2-3 हजार रुपये जमा करू शकलो असतो. परंतु मला 1 लाख रुपये जमा करायचे होते. त्यामुळे माझ्याकडे भीक मागण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. मी लोकांना माझ्या परिस्थितीबद्दल सांगेल. माझी बायको आजारी आहे, ती हॉस्पिटलमध्ये आहे, तिला पैशांची गरज आहे. हे ऐकून काही लोक तरी मला मदत करतील, तर कदाचित मी माझ्या पत्नीवर उपचार करू शकेल. आणि माझ्या पत्नीच्या प्रेमापोटी मी भीक मागायला निघालो. कारण माझे रूप आधीच भिकाऱ्यासारखे दिसत होते. माझे केस बरेच विखुरलेले होते. माझे कपडेही खराब होते. मी त्या चौकात पोहोचतो जिथे लाल दिवा होता. ट्रॅफिक लाईट लागतात, सर्व वाहने थांबतात. ती वाहने थांबल्यावर मी थोड्या वाहनांमध्ये बसलेल्या माणसांकडे हात पसरून भीक मागू लागलो. मी त्यांना म्हणालो, भाऊ, दादा, माझी पत्नी आजारी आहे, ती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, मला तिच्यावर उपचार करायचे आहेत, मला थोडे पैसे द्या. काही लोक मला टोमणे मारतात. काही म्हणतात की तू खूप मजबूत आहे, तो काही काम करण्याऐवजी भीक का मागत आहे, तो भिकारी नाही, तो फक्त पैशांसाठी भिकारी असल्याचे भासवत आहे आणि पैसे मिळवण्यासाठी त्याची भीक मागण्याची शैली असते. कधी तो आपल्या आईला आजारी करतो तर कधी आपल्या पत्नीला आजारी करतो आणि कधी कधी त्यांचे आईवडील मरण पावतात. हे लोक सर्व प्रकारच्या युक्त्या अवलंबतात. काही लोक माझ्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती आणि काही लोकांनी माझ्यावर तरस खाऊन माझ्या हातावर पैसे ठेवले. ते पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काही लोक माझे अश्रू पाहून विरघळतात तर काही लोकांना माझ्याबद्दल दयाही वाटत नाही. मला काहीतरी चुकीचे बोलून निघून जात होते. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भीक मागत होतो. मी माझ्या उद्दिष्टात काहीरित्या यशस्वी झालो होतो आणि संध्याकाळ झाली. जेव्हा मी पैसे मोजायला सुरुवात केली तेव्हा माझ्या आनंदाला सीमा नव्हती, कारण मी संपूर्ण 16,000 रुपये मध्ये भीक मागितली होती. पण फक्त 16,000 होते आणि मला 1 लाखाची गरज होती. आणि मग मला वाटले की काम चांगले आहे आणि काही प्रमाणात मी या उद्देशात यशस्वी झालो. डॉक्टरांनी मला 3 दिवसाचा वेळ दिला आहे आणि आज पहिल्या दिवशी मी भीक मागितली आहे. त्यामुळे मी अंदाजे 16,000 रुपये जमा केले आहेत, जे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमा झाले होते. मग मी विचार केला की येत्या 2 दिवसात 25,000 रुपये जमा केले तर माझ्याकडे 40-45 हजार रुपये जमा होतील आणि मी ते डॉक्टरांना देईल व त्यांना सांगेल की कृपया माझ्या पत्नीचा उपचार सुरू करा. मी उरलेले पैसेही जमा करीन. मग कदाचित ते उपचार सुरू करतील. असा विचार करत मी दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागलो आणि मग मी त्याच सिग्नलवर भीक मागू लागलो. आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत माझ्या खिशात पैसे जमा झाले असताना मी बाजूला बसलो व पैसे मोजू लागलो. एक मुलगी माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली की तुम्ही दिवसभरात किती पैसे कमावून घेतात. मी वर नजर करून तिच्याकडे पाहिले. ती एक सुंदर तरुण मुलगी होती. मी आपली नजर परत खाली घेतली आणि पैसे मोजू लागलो. त्या मुलीने परत मला प्रश्न विचारला, मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही दिवसभरात किती पैसे कमावतात. मी तिला म्हणालो, मी तुला कशाला सांगू की मी दिवसभरात किती पैसे कमावले. तू किती कमावले आहेस. मी तुला याकरता विचारत आहे की तू जे काही पैसे कमावले आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मी तुला देऊ शकेन. मी ते पैसे जमवले आणि माझ्या खिशात ठेवले आणि मुलीला विचारले, मला विनाकारण पैसे का देशील. तू इतकी श्रीमंत आहेस का लोकांना पैसे वाटायला. मी व्यतीत आहे, यात शंका नाही. मी भीक मागत आहे, पण मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी भीक मागत नाही. मी माझे जीवन चालवण्यासाठी भीक मागत नाही, तर मी माझ्या पत्नीसाठी भीक मागत आहे, जी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. ती म्हणते, मला माहीत आहे की तुमची बायको हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणून मी तुमच्याजवळ आले आहे, कारण तुम्हाला पैशांची गरज आहे. मी म्हणालो, मला लाख रुपयांची गरज आहे आणि आज दुसरा दिवस आहे. मी भीक मागून 20-22 हजार रुपये जमा केले आहेत. त्या मुलीने आपल्या बॅगेतून 1 लाख रुपयांचा बंडल काढला आणि ती म्हणाली, हे घे 1 लाख रुपये.
तू तुझ्या पत्नीचा उपचार सुरू करू शकतो आणि ऑपरेशनही करू शकतो, पण या बदल्यात तुला माझे काम करावे लागेल. माझ्या मनात आले की ही एक महिला काहीही विचार न करता आणि कोणतीही अट न घालता मला 1,00,000 रुपये द्यायला तयार का झाली आहे. मी तिला विचारू लागलो की या बदल्यात मला काय काम करावे लागेल. त्यावर ती म्हणाली की जास्त काही नाही, तुला फक्त 1 रात्र माझ्यासोबत राहावे लागेल. तिच्या तोंडून हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या अंगावर शहारे आले. मी तर स्वप्नातही असा विचार करू शकत नाही. मी एवढा स्वार्थी नाही की मी माझ्या पत्नीला सोडून पैशांसाठी दुसऱ्या महिलेसोबत रात्र काढायला तयार होईल, आणि तीही अशी पत्नी की जिने मला सुखादुःखात साथ दिली होती. मी अशी कल्पनाही करू शकत नाही. आज माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात आहे. मी त्या महिलेकडे रागाने पाहिले आणि तिला म्हणालो की मी पैशांसाठी एवढे वाईट काम करेल असे होऊ शकत नाही. मी अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करू शकत नाही. मी असा व्यक्ती नाही. मी माझ्या पत्नीसोबत खूप प्रामाणिक आहे आणि मला प्रामाणिकच राहायचे आहे. माझ्या बोलण्यावर ती महिला मला म्हणू लागली की विचार कर, एकीकडे तुझ्या पत्नीसाठी जीवन आहे आणि दुसरीकडे मृत्यू आहे. 2 दिवसात तू 20-30 हजार रुपये कमावले आहेस, पण यापुढेही असे शक्य नाही की तू तेवढेच पैसे कमावशील आणि तुला पैशांसाठी भीक मागताना लाज वाटली पाहिजे. तुझे नातेवाईक तुला पाहतील तर काय म्हणतील. त्या महिलेने मला लालच देण्याचा प्रयत्न केला आणि मी शेवटी हरलो होतो, कारण माझ्यासाठी माझ्या पत्नीचे जीवन खूप महत्त्वाचे होते. आणि मी विचार करू लागलो की जर मला वेळेआधीच पैसे मिळाले तर मी माझ्या पत्नीचे जीवन वाचवू शकतो. त्यामुळे मला ही गोष्ट महत्त्वाची वाटली आणि मी लाचार झालो. मी त्या महिलेला होकार दिला आणि म्हणालो की ठीक आहे मॅडम, आता तुम्ही सांगा की कुठे जायचे आहे. आणि मी तिच्यासोबत जाऊ लागलो. ती मला घेऊन एका घरात येते आणि आम्ही तेथे बसतो. ते घर खूपच सुंदर होते, पण तिच्या व्यतिरिक्त त्या घरात दुसरे कोणीही नव्हते. मला असे वाटले की घरात तिचे आई वडील किंवा सासू सासरे असतील किंवा तिचा पती असेल, पण इथे कोणीही नव्हते. त्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की कदाचित ती एकटीच या घराची मालकीण असेल आणि घरात ती एकटीच राहते. कदाचित तिच्या पतीचे निधन झाले असेल किंवा तो बाहेरगावी कामाला असेल, असा विचार मी करू लागलो. नाहीतर तिने पैसे देऊन मला इथे आणले असेल आणि ती नेहमीच असे करत असेल. त्यानंतर ती महिला माझ्यासमोर आली आणि मला जेवणासाठी विचारू लागली. मी तिला म्हणालो की जे असेल ते मी खाईन, आणि तिने किचनमध्ये जाऊन खाण्यासाठी काहीतरी आणले. आम्ही दोघेही सोबत बसलो आणि जेवण केले. त्यानंतर ती फोनवर कुणाशी तरी बोलू लागली आणि म्हणत होती की तुम्ही लवकर या, तुम्ही लवकर या. हे शब्द तिच्या तोंडून ऐकून मी घाबरलो होतो. मला असे वाटले की मी चुकीच्या जागेवर आलो आहे. कदाचित ही महिला मला फसवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असे मला वाटू लागले. पण त्यानंतर मी विचार केला की ती मला का फसवेल, कारण मी तर फाटलेल्या कपड्यांमध्ये भीक मागत होतो. तिचे माझ्यासोबत तर काहीही वैर नाही. भीतीने मला घाम फुटत होता. आणि तेव्हाच 3 माणसे घरात आली. आल्यानंतर त्यांनी विचारले कुठे आहे तो मनुष्य. हे ऐकताच मी थरथर कापत होतो. ती महिला त्यांना सांगते की तो समोर बसला आहे. ते माझ्याजवळ येतात आणि मला विचारू लागतात की तुझे नाव काय आहे. मी म्हणालो माझं नाव सागर आहे. आणि ते त्या महिलेला म्हणाले की याच्याशी तुला लग्न करायचे आहे का. ती म्हणाली हो, मला याच्याशीच लग्न करायचे आहे. हे ऐकून मी एकदम सुन्न झालो होतो. मी त्या महिलेला म्हणालो की तू हे काय सांगत आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तेव्हा तिने माझा हात पकडला आणि ती मला रूममध्ये घेऊन गेली आणि म्हणू लागली की हो, मी तुला असे सांगितले होते की मला तुझ्यासोबत 1 रात्र घालवायची आहे, पण त्याआधी मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, कारण मी अशीच तुझ्यासोबत रात्र घालवू शकत नाही. तू घाबरू नकोस, मी तुझ्याशी फक्त 1 दिवसासाठी लग्न करत आहे. त्यानंतर तू मला घटस्फोट दे आणि तुझा माझ्याशी काहीही संबंध राहणार नाही. बाहेर जे 3 व्यक्ती उभे आहेत त्यापैकी एक माझा भाऊ आहे आणि 2 वकील आहेत. ते माझे लग्न 1 दिवसासाठी तुझ्याशी करून देतील. मी म्हणालो ठीक आहे, आणि ती जसे सांगत होती तसे मी करत होतो. त्यानंतर आम्ही रूममधून बाहेर गेलो
वकिलांनी आम्हाला काही कागदपत्रे दिली आणि त्यावर मी माझ्या सह्या केल्या. त्यानंतर त्या महिलेनेही त्यावर सह्या केल्या. तिचे नाव तेजश्री होते. मला हे कळत नव्हते की त्या महिलेला माझ्याशी एका दिवसासाठी लग्न का करायचे होते आणि एक रात्र का घालवायची होती, आणि तिचा भाऊही कशा प्रकारचा माणूस होता की तो या गोष्टींसाठी तिला मदत करत होता. शेवटी आमचे लग्न झाले आणि तेजश्री एका दिवसासाठी माझी पत्नी झाली. आमच्या लग्नानंतर ती तिघेही माणसे तिथून निघून गेली आणि तेजश्री माझा हात पकडून मला एका रूममध्ये घेऊन गेली. तो रूम पूर्ण फुलांनी सजवला होता. तो रूम पाहून मी तिला विचारू लागलो की हे काय आहे. तेव्हा ती मला म्हणाली की तू माझा पती आहे आणि आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि लग्नाच्या पहिल्या रात्री रूम असाच सजवलेला असतो ना. आणि एवढे बोलून तिने मला मिठी मारली. मला माझ्या पत्नीची आठवण येत होती, पण एका रात्रीसाठी मला तिला विसरायचे होते, कारण तिला वाचवण्यासाठीच मी हे सर्व करायला तयार झालो होतो. पूर्ण रात्र आम्ही दोघं सोबत राहिलो आणि सकाळी लवकर उठून मी माझे पैसे घेऊन तेथून निघू लागलो तर तीच माणसे बाहेर उभी होती. ते मला म्हणाले की सागर इथे बस. मी त्यांना म्हणालो की साहेब, माझ्याकडे वेळ नाही, माझी पत्नी सिरियस आहे, मला लवकरात लवकर हे पैसे हॉस्पिटलला जमा करायचे आहेत, माझ्याकडे वेळ नाही. जर मी वेळेवर पैसा जमा केला नाही तर माझ्या पत्नीचे ऑपरेशन होणार नाही आणि घरी माझे 2 मुलं एकटेच आहेत. तिचा भाऊ मला म्हणाला की मी तुला हॉस्पिटलला सोडून देईन, फक्त 2च मिनिटे थांब. आणि मी त्याच्याजवळ जाऊन बसलो. पुढे त्याने मला जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तेजस्वीचा भाऊ मला म्हणाला की तुला हे जाणून घ्यायचे नाही का की माझ्या बहिणीने तुझ्यासोबत असे का केले. त्यावर मी त्याला म्हणालो की सांग. तेव्हा त्याने मला पूर्ण गोष्ट सांगितली आणि ते ऐकून मी हॉस्पिटलला जायला निघालो. मी सर्व पैसे भरले आणि माझ्या पत्नीचे ऑपरेशन झाले. एका आठवड्यानंतर माझ्या पत्नीला डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही घरी आलो. माझी पत्नी माझ्या मुलांना मिठी मारून रडू लागली आणि मीही तिला जवळ घेतले. आता आमच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित झाले होते. आता आम्ही सुखाने राहू लागलो आणि एके दिवशी मी असाच तेजश्रीबद्दल विचार करू लागलो. त्या दिवशी तिच्या भावाने मला तिच्याबद्दल एक सत्य सांगितले होते. तेजश्री एक वेडी मुलगी होती. तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि तिच्या भावाला तिच्या व्यतिरिक्त या जगात दुसरे कोणीही नव्हते. त्याचे त्याच्या बहिणीवर खूप प्रेम होते आणि त्याने त्याच्या आईला वचन दिले होते की तो आयुष्यभर तिला सांभाळेल आणि तिची अशी इच्छा होती की एक दिवसासाठी तिचे लग्न व्हावे आणि कोणीतरी तिला भरपूर प्रेम द्यावे. आणि जर असे केले नसते तर तिने स्वतःचा जीवही घेतला असता. म्हणूनच तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या भावाने असे केले. आता सर्व काही व्यवस्थित झाले होते. असेच दिवसा 8 दिवस निघत गेले आणि एके दिवशी तेजश्रीचा भाऊ घरी आला आणि त्याने मला असे काही सांगितले ते ऐकून मला खूप टेन्शन आले होते. तो म्हणाला की तेजश्री आई होणार आहे. त्यावर मी त्याला म्हणालो की साहेब, यात माझी काहीही चूक नाही. मी तर फक्त एका दिवसासाठीच तिचा पती बनलो होतो. आता यापुढे ती तुमची जबाबदारी आहे आणि तिच्याबाबत तुम्हीच निर्णय घेऊ शकता. मी काहीही करू शकत नाही. माझे बोलणे ऐकून तेजस्वीचा भाऊ माझ्या पुढे हात जोडून माझ्या विनवण्या करू लागला की माझ्या बहिणीला तुझ्यासारख्या प्रेमळ माणसाची गरज आहे. जेव्हापासून तू तिच्या आयुष्यात आला तेव्हापासून ती थोडी सुधारली आहे आणि जसे तिला माहीत झाले आहे की ती आई होणार आहे, ती स्वतःची काळजी घेत आहे. मी तुला असे सांगत नाही की तू तुझ्या पत्नीला आणि मुलांना सोडून ये. तू फक्त माझ्या बहिणीला स्वीकार. यामुळे तुझे जीवन आणखी सुखी होईल. तू तुझ्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण देऊ शकतो. ही सर्व इस्टेट तुझी होऊ शकते. तू फक्त माझ्या बहिणीला स्वीकार, कारण ती आता आई होणार आहे. त्यांचे बोलणे ऐकून मी सुन्न झालो होतो. मला काहीही कळत नव्हते की मी काय करावे. पण ही गोष्ट तेवढीच खरी होती की मी रोज एवढी मेहनत करून फक्त 300-400 रुपये कमवत होतो. त्यात आमचा संसार कसाबसा चालू होता. पण माझे माझ्या पत्नीवर खूप प्रेम होते आणि आता मला काहीही कळत नव्हते. आता तुम्हीच सांगा की मी काय केले पाहिजे. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला कथा आवडली असेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
धन्यवाद.